महाअवतार बाबाजींच्या युनिफाईड पुस्तकातील 3रा धडा, सुरक्षा कवचासह संवाद करणे. या धड्यावरील ध्यान सराव आता आपण करणार आहोत. महाअवतार बाबाजींना स्मरण करत आपल्या हृदयामध्ये बाबाजींची प्रतिमा आठवत, त्यांना अनेक वेळा प्रणाम करत, संपूर्ण श्रद्धा, प्रेम आणि समर्पणाने आपण ह्या शांत सरावाचा अभ्यास करू. सृष्टीच्या प्रत्येक रचनेसोबत आपण सगळेजण प्रेमतत्वाने जोडलेले. कुठल्याही क्षणी आपण प्रेमाच्या कोणत्याही रूपाचा अनुभव घेऊ शकतो. आपण सुखासनमध्ये बसू, जसं आपण ध्यानासाठी बसतो, मांडी घालून किंवा सोफ्यावर, हात एकमेकांमध्ये गुंफलेले, डोळे अगदी कोमल आणि सहजपणे बंद. सगळ्यात आधी आपल्या मस्तकापासून आपल्या पायापर्यंत आपलं शरीर एकदा संपूर्ण बघा. आणि एक दीर्घ श्वास घेत आपल्या तोंडावाटे बाहेर सोडा. आपल्या नाकाने पुन्हा एक कोमल मोठा श्वास तोंडावाटे बाहेर. अजून एकदा एक दीर्घ श्वास घेत आपल्या संपूर्ण शरीरामध्ये हा श्वास अनुभव करा. श्वास घेताना अगदी मस्तकाकडे जात आणि सोडताना पायाच्या बोटापर्यंत तो श्वास जाणवू दे. आपण सगळ्या शरीराला श्वासांची ऊर्जा देतो. अजून कोणत्याही प्रकारे तुम्ही स्वतःला स्थिर करत असाल, नेहमी तुमच्या साधनेमध्ये अगदी तसंच आत्ताही स्वतःला स्थिर करा. आपण कुठलं टेक्निक वापरतो ह्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की हा 15 ते 20 मिनिटाचा कालावधी स्वसोबत खोलवर हृदयात उतरून आपल्याला संपूर्णपणे अनुभव करायचा आहे. जागृतीने एक क्षणही आपलं मन इकडं तिकडं न जाता पूर्ण आपण केंद्रित होणार आहोत. समर्पणाने जे होईल ते मी केवळ अनुभव करेन. आपल्या उच्च आत्म्यासोबत एकट्याने शांत बसायची ही वेळ आहे. आणि त्यासाठी आपण कुठल्याही प्रकारे स्वतःला शांत आणि स्थिर करा. इच्छा असल्यास अजून दीर्घ श्वास घ्या, जेणेकरून शरीर आणि मन पूर्णपणे वर्तमानात येईल. विचार इकडं तिकडं न पळता या वर्तमानात आणण्यासाठी अजून दीर्घ श्वास घ्या. श्वासांनी आपल्याला जाणीव होते की मी म्हणजेच माझं मन, शरीर, आत्मा सगळं काही आत्ता ह्या क्षणामध्ये आहोत. आणि ह्याच प्रकारे आपल्या श्वासांना अनुभव करत, त्यांचा कोमल स्पर्श बघत बघत कसे हे श्वास आपल्या नाकातून आत जात आहेत, पुन्हा बाहेर,
खोलवर आपल्या हृदयामध्ये ये जा करणाऱ्या श्वासांना अनुभव करा. या देहात असेपर्यंत आपण हे श्वास अनुभव करू शकतो. त्यामुळे एकही संधी सोडू नका. प्रत्येक श्वास आपला खोलवर अनुभव करत जागृतीने बघत घ्या आणि अगदी हळुवारपणे या श्वासांना धरून आपल्या छातीच्या मधोमध या. आपल्या छातीची डावी बाजू, उजवी बाजू आणि मध्य. आपले श्वास जाणवतात का? खोलवर श्वासांना एखाद्या भावनेप्रमाणे जगा. आनंदाची भावना, खळखळून हसवणारी भावना, अगदी तसंच श्वासांचा स्पर्श हृदयातून घ्या. लक्ष देऊन बघा आणि पूर्ण जागृतीने आपल्या हृदयामध्ये स्थिर व्हा. छातीच्या मध्यभागी जिथं आपला ईश्वर आहे. आता म्हणा, मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. माझा ईश्वर आणि मी एकरूप आहोत. माझ्या ईश्वराचे सगळे गुण माझेत, त्याचे सगळे विचार माझेत. माझा ईश्वर प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, सर्वज्ञ बुद्धिमत्ता, अमर्याद ऊर्जा आहे. म्हणून मी सुद्धा प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा, अमर्याद ऊर्जा, सर्वज्ञ बुद्धिमत्ता, समाधान, उत्साह, शांतता, सौम्यता आहे. मी सृष्टीसोबत, ईश्वराच्या प्रत्येक रचनेसोबत प्रेमाने जोडलेला आहे. सगळी सृष्टी माझ्या आत आहे आणि मी सगळ्या सृष्टीमध्ये. स्वतःला प्रेमामध्ये बघा. आपल्या हृदयातून प्रेमाच्या लहरी बाहेर पडतायत.
आपल्या आजूबाजूला, घराला, देशाला आणि संपूर्ण ब्रह्मांडाला आपल्या छातीतून, हृदयातून या प्रेमाच्या लहरी आपण बाहेर पाठवत आहोत. या लहरी जाताना बघा आपल्या अंतर्दृष्टीने. हृदय चक्रावर तो स्पर्श जाणवू दे. इतकं जागृत व्हा की खरोखर माझ्या हृदयस्थानातून सुंदर अशा प्रेमाच्या लहरी बाहेर पडतायत. सगळ्यांना या लहरी पोचतायत. सृष्टीला, संपूर्ण ब्रह्मांडाला, आणि तिथून ब्रह्मांडाच्या बाहेर जे काही विश्व आहे, जी काही रचना अजून आहे, त्या प्रत्येक रचनेपर्यंत माझ्या हृदयातल्या लहरी पोचतायत. मी ईश्वरासोबत एक आहे आणि माझ्या हृदयातून ह्या प्रेमाच्या लहरी ईश्वराच्या इतर रचनेसोबत एक होत आहेत. कारण तसंही आम्ही सगळेजण एक आहोत, एकीकृत आहोत. आम्ही सगळे एकमेकांशी प्रेमाने जोडलेलो आहोत. आणि या सृष्टीमध्ये फक्त आणि फक्त प्रेम आहे. माझ्यात प्रेम आहे, मी प्रेम आहे, इतर व्यक्तीही प्रेम आहेत आणि सृष्टीही प्रेम आहे. माझ्या आभामंडळामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना सुद्धा मी प्रेम आणि प्रकाश देतो. तुम्ही सगळे ईश्वराच्याच प्रतिमेत बनला आहात. तुम्ही आत्ताही प्रेम आणि प्रकाश आहात. तुम्हाला भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात. तुमच्याकडे जाण्यासाठी एक आदर्श स्थान आहे. तुम्ही शांतपणे तुमच्या स्थानी निघून जा. मी तुम्हाला खूप प्रेम आणि प्रकाश देते. माझ्या उच्च स्वला मी आग्रह करते. माझ्या आभामध्ये आलेल्या या सर्व अनिमंत्रित प्रभावांना तू त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. आणि माझ्या आभामंडळाला उच्च स्व व्यतिरिक्त बाकी सगळ्यांसाठी मी पूर्ण बंद करते. माझी आभा आता स्वच्छ आणि बंद झाली. मी संपूर्णपणे आता प्रेम आणि प्रकाश रूपात आहे. ईश्वर माझ्यात आणि मी ईश्वरात आहे. आपल्या श्वासांना हृदयात अनुभव करत राहा. आपल्या आभामधले सगळे अनिमंत्रित प्रभाव दूर झाल्यावर म्हणा, हे उच्च स्व
मी तुझ्याशीच बोलत आहे, संवाद करत आहे. यासाठी तू मला एक संकेत दे. आपण आपल्या उच्च स्वलाच बोलतोय याची खात्री करण्यासाठी आपण हा संकेत मागतोय. दुसरा कोणताही अनिमंत्रित प्रभाव आता माझ्याशी बोलत नाहीये याची खात्री करण्यासाठी मी उच्च स्वला पुन्हा एकदा संकेत मागते. हे उच्च स्व, मी तुझ्याशीच बोलतीये यासाठी मला तू सुरक्षेचा संकेत दे. शरीराची कोणतीही हालचाल, कोणत्याही प्रकारची गरम गार संवेदना अशा स्वरूपामध्ये हा संकेत असू शकतो. काही वेळ शांत बसून राहा आणि या संकेताची प्रतीक्षा करा. जेव्हा कधी यापुढे आपण उच्च स्व सोबत सराव करू त्यावेळी आपण हा सुरक्षा संकेत मागणार आणि तो आल्यावरच त्याच्याशी आपला संवाद सुरू ठेवणार. ह्याच अवस्थेत आपल्या हृदयामध्ये राहा. आपल्या उच्च आत्म्याकडून काय संकेत येतोय, कोणताही शारीरिक संकेत, याची जाणीवपूर्वक वाट बघा आणि तो संकेत आल्यावर लिहून घ्या. खूप प्रेम आणि प्रकाश.